जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 निमित्त मुस्ती येथे आयोजित भव्य जंगी कुस्त्यांनी संपूर्ण परिसरात उत्साहाची लाट उसळली। आखाडा प्रेक्षकांनी खचाखच भरला होता। ढोल ताशांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात पार पडलेल्या या कुस्त्या मुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होण्यासारख्या ठरल्या। या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। बाजार समिती उपसभापती सुनील कळके, गड्डूअण्णा पटणे बोरामणी, माजी सरपंच नागराज पाटील, विद्यमान सरपंच बालाजी जमादार, उपसरपंच हरी शिंदे, भाजपा मंडळ अध्यक्ष महादेव पाटील, देवराज बिराजदार, शैलेश पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष गौतम चौधरी, पोलीस पाटील रजनीकांत मेहता, रमेश चव्हाण आणि सुरेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कुस्त्यांचा आनंद घेतला। मुख्य लढतीत उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार विरुद्ध ब्राझीलच्या फेडरेला लिमा यांच्यात दमदार सामना रंगला। या चुरशीच्या लढतीत योगेश पवार यांनी शानदार विजय मिळवला। त्यानंतर हिमाचल प्रदेशचा नवीन कुमार आणि नेपाळचा देवा थापा यांच्यातील लढत प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरली। आक्रमक डावपेचांचा उत्कृष्ट वापर करत देवा थापा यांनी विजय संपादन केला। या कुस्ती स्पर्धांमध्ये 5,000 ते 2,51,000 पर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या, ज्यावरून या सोहळ्याचे भव्य स्वरूप स्पष्ट होते। संपूर्ण कुस्ती सोहळ्याची संकल्पना आणि नियोजन माजी सभापती भीमाशंकर जमादार आणि माजी सभापती कल्याणराव पाटील यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले। आखाड्याची उत्कृष्ट मांडणी, पैलवानांचे स्वागत, प्रेक्षकांची सोय, वेळेचे काटेकोर नियोजन आणि कार्यक्रमाची सुसूत्रता यामध्ये त्यांच्या अनुभवाचा ठसा स्पष्ट जाणवला। परंपरेचा मान राखत आणि आधुनिक नियोजनाची सांगड घालत त्यांनी हा सोहळा आदर्शवत उभा केला। या कुस्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाराशिव येथील गोविंद घाडगे आणि मुस्ती येथील अशोक कस्तुरे यांनी आपल्या प्रभावी शैलीत केले। तसेच यात्रा कमिटी अध्यक्ष भीमाशंकर चौधरी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमामुळे हा कुस्ती सोहळा अत्यंत यशस्वीरित्या पार पडला। विशेष म्हणजे मुस्तीमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेल्या इतक्या भव्य, दर्जेदार आणि रोमांचक कुस्त्यांचा अनुभव यंदा प्रेक्षकांना घेता आला। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग
ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.